साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्यांचे योगदान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बाबतीमध्ये फार मोठं आहे. राहुरी तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता ही सकारात्मक असल्याचे मला दिसलंय, असं प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केलंय. राहुरी शहरामधील पांडुरंग लॉन्स या ठिकाणी 8 जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि राहुरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद हे होते. यावेळी व्यासपीठावरती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, संजय कुलकर्णी, वसंतराव झावरे, विलास कुलकर्णी, रफिक शेख आदी उपस्थित होते. तहसीलदार पाटील म्हणाले की प्रशासन आणि पत्रकार हे जनतेमध्ये एक दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या समस्या मांडण्याचं काम पत्रकार करत असतात. जनतेच्या समस्या पत्रकारांच्या माध्यमामधून प्रशासनाकडे पोहोचतात. एक रक्षात्मक आणि सकारात्मक काम पत्रकार करत असल्यानं प्रशासनाच्या वतीनं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की भारतीय लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाचा सन्मान करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी समाजामधील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचं काम केलंय. राहुरी तालुक्यातील पत्रकार हा नेहमी सतर्क राहून समाजामधील सर्व घटनांवरती लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याचं काम करतो. नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले की आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी सखोल अभ्यास केला, त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्यक्ष बातमी ही मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांच्या दर्पण नावाच्या वृत्तपत्रामध्ये छापत असत. त्यामुळे तत्कालीन इंग्रज राजवटीला देखील जनतेच्या समस्या समजत आणि जनतेला देखील आपल्या समस्या मांडल्याचे समजत असत. त्यामुळे या काळामध्ये वृत्तपत्र हे इंग्रज सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा होते असं सांगून त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार वसंतराव झावरे यांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामधील फरक विशद केला. शिवाजी घाडगे यांनी पत्रकारितेचं महत्त्व पटवून सांगितलं. राजेंद्र वाडेकर यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडल्या. रफिक शेख पत्रकारांच्या व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सन्मानानं पत्रकारिता करण्याचं आवाहन देखील केलं. या प्रसंगी सूत्रसंचालन आर.बी. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केलं. या प्रसंगी दिवंगत पत्रकार विजय येवले आणि मनोज हासे यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.